गोदाक्का, अहो गोदाक्का, निदान 4 तर 5 जण तर मारून तर टाका बरं, म्हणजे एकदाच समद्यांना समाधान भेटल. समधी कुठं गेल्यात कुणास ठाऊक, का किंडी झाल्यात. ताईसाहेब तुम्ही अहो खाली कधी आलासा? कालपासून आम्ही उपाशी आहे आणि तू इथं गिळत बसल्यास होय का? ताईसाहेब तुम्ही उपास करायला सा, मग मी कशाला उगाच उपाशी राहू? उपास? अगं तू आमासनी भरीला पाडलं म्हणून आम्ही उपाशी राहिलो आणि तू इथं आमासनी सोडून गिळत बसल्यास होय का? बरं काय खायलास ते तर दाव. ताईसाहेब खरं तर मला एकटीला खायला लई जीवावर यायलंय बघा. बरं ताईसाहेब तुमचा अपमान झालाय ना हो, म्हणून तुम्ही उपाशी हायसा. त्याला मी काय करू? अपमान आणि उपास दोन्ही बी घाल चुलीत आणि पहिलं काय तर खायला आण ग आम्हाला. बरं तू ढिगारा कुठे आहे? गोदका किचन मध्ये नाहीत, कुठं फिरायला गेल्यात काय माहिती. कुठं असणार आहेत दुसरं? थोरल्या सुनाचं काय तर कोड कौतुक करत बसले असत्या. इथं कसं झालंय माहिती आहे काय? नोकरानं नोकरासारखं वागायचं सोडून पार मालकाच्या वर रुबाब चाललाय. आम्ही इथं कालपासून उपाशी आहे, पण त्याचं सोयर सुतक कुणाला बी नाही. सुनबाई, मामनजी तुम्ही उपाशी राहिला तुमच्या चुकीमुळं, आणि चुकीचं फळ मिळतंय माणसाला. आणि आता उपाशी राहायचं नसेल तर स्वयंपाकघरात जा, काय पाहिजे ते बनवान खावा. सगळ्यात महत्वाचं, घरातले नोकर तुमचे गुलाम नाहीत. नाही, तसं नव्ह. काल शेतात लई कामं केली म्हणून अंग दुखत होतं, म्हणून जेवलो नाही.